एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर हा आहे माझा पहिला व्लॉग. तर हा व्लॉग बनवायचं स्पेशल कारण असं की आज आहे माझा बड्डे. जसं तुम्ही माझ्या मिनी व्लॉगमध्ये बघितलं की आपली 4 एप्रिलची प्रॅक्टिस खूप भारी चालू आहे. सो ती प्रॅक्टिस करता करता काल रात्री 12 तिथेच वाजले होते. त्यामुळे बड्डे विशेष आणि बड्डे बम्स मला दोन्हीही रात्रीच भेटून गेलेत. सो आज बघूया की आज माझ्यासोबत काय काय होतं आहे. एवढं काही स्पेशली प्लॅन असं काही नाही आहे. जस्ट गो विथ द फ्लो. फक्त फ्लो असं स्मूथ जातो की डिझास्टर होतो ते बघायचे. सो आता जाऊयात आपण कॉलेजला. कारण बड्डे असो किंवा काही इंटर्नशिप करणं गरजेचं आहे. सो फायनली आपण कॉलेजला पोहोचलो आहे. तर मला गाडीवरही काही शॉट घ्यायची इच्छा होती. पण जर मी गाडीवर असले हायवेवरती शॉट घेतले असते तर एकाच दिवसात मी, माझा मोबाईल आणि माझी गाडी तिघे एकमेकांपासून वेगळे झाले असते. घरच्यांनी परत मोबाईल आणि गाडी हातातच दिली नसती. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसलं क्यूट आहे. दिस वन इज फॉर यू क्यूटी. अगो बाई, हे बघा क्यूटी. थँक्यू, थँक्यू सो मच. व्यवस्थित येते ना. बिग हग्स. यू आर माय स्पेशल पर्सन. क्यूटी. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. डू नॉट फॉरगेट अस. बरोबर बोलले. डू नॉट फॉरगेट अस. नेवर नेवर एवर. थँक्यू. कॉलेजवरून जस्ट घरी आली आहे आणि मैत्रिणीचा फोन आला आहे की आपल्याला कॅफेत भेटायचं आहे. तिला म्हटलं काय प्लॅन आहे, काय आहे सांग. तर डायरेक्टली सांगण्यात आलं आहे की तू फक्त यायचं काम कर, बाकीचं आम्ही बघतो. सो आता जाऊया आणि बघूया की काय नक्की प्लॅन येतं. या पोरींनी मला अक्षरशः 3 वेगवेगळे स्पॉट फिरवलेत आणि आता या 4थ्या स्पॉटवर आल्यात. बघूया आता यांचा प्लॅन काय आहे, काय चाललं आहे वरती. तर गर्ल्स, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. चॉकलेट कोण इट्स मी. इट्स मी. बर्थडे गर्ल. और बर्थडे गर्ल. तू बघ बघ ते हे बघ हे बघ ते हे बघ. मेन गोष्ट ती असती. सांगा काय. बाकी सगळं होत राहील. पहिले मेनू डिसाईड झाला पाहिजे. सत्कार होतोय. सत्कार येत आहे ना. हा अच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. याच कारणामुळे बड्डे छान होत असतात. प्रगती. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. हॅपी बर्थडे. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही परत बघतो. परत घ्या. अरे अरे अरे. दमान दमान. अरे एवढ्या आल्यामध्ये नाही. अरे पण आल्या. थँक्यू. थँक्यू सो मच. जय भीम. जय भीम. जय भीम. Happy birthday to you. Stole काढतो. Happy birthday to you. Happy birthday dear Pragati. Happy birthday टू मी. थँक्यू. Happy हे करणं गरजेचं आहे. हो. ह्या अवताराचीच फक्त भीती वाटत असते.
अगं खायची गोष्ट आहे का ती, नाही बसणार. नाही बसत ते खायची गोष्ट आहे, खाऊन घ्या. तुला क्यूट दिसते का, लाज ना मला. अजून पण पेंटिंग होऊ शकते. थोडीशी थोडीशी थोडी 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 थोडी. पाहिजे पाहिजे एवढी एवढी पेंटिंग नक्कीच पाहिजे. माझ्या चेहऱ्यावर जर एवढी होऊ शकती तर इकडं एवढी पेंटिंग पाहिजेच. म्हणजे फ्री 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 बर्थडे. 23 तारखेपर्यंत कोण थांबल. येस. 1 2 and 3. सो मच ब्युटिफुल. कुठली भरवणारे जे असते तेच क्लीन करणारे पण असते. बस एवढाच आराम हवाय मला. आमचं बर्थडे करते, साफसफाई करू दे. अगं बाई. लहान पोरं बघतात हसली. लावला परत लाव. बस बस असंच आयुष्यभर असंच पाहिजे. बर्थडे सेलिब्रेट करणं, स्वतःच भरवणं, स्वतःच क्लीन करून देणं. वा थँक्यू सो मच गाईस, लय भारी बर्थडे होता. चला थोडी पेट पूजा की जाय. हा, आता बोल. बर्थडे नसताना एवढं भरवलंय, आमची बर्थडे करणंच चांगली दिसते यार. हे काय ऍस्थेटिकली भरली मी, ऍस्थेटिकली. आणि आम्ही यांनी होळी खेळली आहे, होळी अक्षरशः. मी ऍस्थेटिकली भरली आहे. लावा लावा. थँक्यू. ओपन करायचंय का नाही? नाही, सिक्रेटली ओपन करायचं. इसमें अब क्या होगा? आतुरता 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 या गोष्टीची. हा कोणता अँगल? सेलिब्रेशन झाले, आता सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे पेटपूजा. अशानेच ब्लॉग फेमस होत असतात. ये क्या बात हुई भाई, बर्थडे के दिन खाना नहीं खाया बर्थडे गर्ल. खाया है थोड़ा कम खाया, आप पेट भर रही हो. चलो बेटा जाओ आप घर पे, अभी हो गया आपका काम. प्रगतीला आम्ही पूर्णपणे खाऊन टाकलेलं आहे. आता फक्त हीच प्रगती उरली आहे. और अब बारी है ये खोलने की. पता नहीं एक्साइटेड आहे मी, खूप एक्साइटेड आहे. आधी यांनी मला खोलू दिलं नाही, बट मी परमिशन घेतली आता की मी ब्लॉग मध्ये खोलणार आहे हे, आणि ब्लॉग मध्ये सगळ्यांना दाखवणार आहे की माझ्या या दोन्ही क्यूट फ्रेंड्सनी, दोन्ही या क्यूट फ्रेंड्सनी मला नेमकं दिलंय काय. अरे रुक जाओ. हे आम्ही बॉक्सची अरेंजमेंट केली आणि जुगाड आहे, जुगाड. अरे यांनी मला बेबी पावडरचे डब्बे गिफ्ट केले. उसके फ्यूचर प्लानिंग के लिए हमने थोड़ी सी मदद कर दी. आम्ही नाही, मी सुद्धा लावू शकते. आय एम ऑल्सो बेबी. और हानतील मला लोक बेबी. आम्ही बेबीसाठी असं बेबी सारखंच गिफ्ट आणलंय. सॉफ्ट टॉय किती क्यूट आहे. थँक्यू सो मच डिअर लाडकी बहीण. हे मला या दोघींनी गिफ्ट केलं, सो हे फक्त माझं आहे. ओके, छोट्या बहिणीने घ्यायचं नाही, हे फक्त माझं आहे. हे कोणालाही शेअर केलं जाणार नाही. तुला क्यूट बोलण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. अरे खरंच क्यूट आहे ते. तुम्हाला का आवडत नाही ते तुमचा प्रश्न. पण बस तिथंच बसव त्याला आता. माझा बर्थडे इतका स्पेशल करण्यासाठी थँक्यू सो मच. नॉट अच्छा सॉरी, मेंशन नॉट.
माणूस कितीही इमोशनली बोललं तरी खरा पहा असंच करायचा असतो. किती इमोशनली माणूस बोलायचा प्रयत्न करा, इथं इमोशन्स गेले. इनोसंट लोक आहेत आम्ही, काही म्हणत तुम्हाला काय. बाय बाय, सांभाळून जाय. येस येस, बाय बाय. फ्रेंडसोबतची पार्टी झाली आहे, अजून विहारातलं सेलिब्रेशन बाकी आहे. ते सुद्धा होणार आहे. ते आता कसं होणार आहे, काय होणार आहे ते बघूच, पण त्याच्या आधी प्रॅक्टिस करणं महत्त्वाची. सो सगळे लेकरं येणार आहेत आणि आपण धम्मालपणे प्रॅक्टिस करणार आहेत. खरी माझ्या बड्डे सेलिब्रेट केल्यापेक्षा सुद्धा जास्त मला प्रॅक्टिसमध्ये येते. सो तिथं घ्यायची म्हणजे घ्यायचीच. ओए ये क्या है? किसके लिए? आपके लिए. फिर दे दो मुझे. अरे दे दो ना, मेरे लिए तो है. अरे देऊन टाका की. दे दो यार. अरे यार, चलो केक काटते फिर. बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. मी आणि माझ्या सर्व फॅमिलीने मिळून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित केली. प्रज्वलन व्यवस्थित झाल्यानंतर तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला फुलं अर्पण केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला हार घालून सर्वांनी वंदन केले. मग सर्वांनी मिळून अगदी व्यवस्थितपणे शिस्तीत सामूहिक वंदना घेतली. आणि आता वेळ आली आहे केक रिव्हिलिंगची. हा आहे पहिला केक आणि हा आहे दुसरा. एक केक पप्पानी तर दुसरा केक गवळे फॅमिलीकडून होता. असे 2-2 केक. आज दिवसभरात 3 केक झाले बरं. मग काय, आता थोडे फोटोशूट तो बनताही है. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या या छोट्याशा फॅमिलीसोबतच आता मी माझ्या या एवढ्या मोठ्या फॅमिलीसोबत माझा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. हे आहेत माझे आत्या आणि मामा मिस्टर अँड मिसेस मस्के. त्यानंतर आलेत काका काकू मिस्टर अँड मिसेस जाधव. काकाने तर चुकून खाऊ घालायचं सोडून गालालाच केक लावून दिला. मग काय, मी पण केक खाऊ घातला, आशीर्वाद घेतला. ही आहे नेक्स्ट काका काकूंची जोडी मिस्टर अँड मिसेस लहाने. अरे जाधव फॅमिली परत कसं काय, तर याचं कारण असं की त्यांच्या मुलांनी म्हणजेच अनिकेतने सांगितलं की आम्ही दिलेलं गिफ्ट आत्ताच्या आत्ताच ओपन कर. मग काय, मला पण चान्सेस हवा होता की नेमकं गिफ्टमध्ये काय आहे, आणि तो निघाला फोटो. हा फोटो आहे मागच्या 14 एप्रिलचा. खूप हौस होती ह्या फोटोला फ्रेम करून घ्यायची, पण ते काही झालं नाही. शेवटी ती विश अनिकेतने पूर्ण केली. मग वाह काकूनी नंतर खरात आई आणि खरात बाबांनी सुद्धा मला ब्लेसिंग्स दिल्या. ही आहे आमच्या कॉलनीतली रोशनी आणि ह्या आहेत अंकिता, तनुजा आणि श्रावणी. यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली बरं गिफ्टवर. बघा ग्रीटिंग कार्डसुद्धा ॲप्रॉनच्या ह्याच्यामध्ये. हाय किती सुंदर. त्यानंतर एंट्री झाली आमच्या क्ले आर्टिस्टची. बघा तिने किती सुंदर ग्रीटिंग कार्ड्स आणि त्यासोबतच सुंदर असे क्ले आर्ट्स बनवले. आणि ही आमची सेकंड क्ले आर्टिस्ट. हिनं तर डायरेक्ट मला आणि माझ्या टीमलाच रेप्लिकेट केले. आता आली आहे बंपर प्राईजची बारी. या सगळ्या ग्रुपनी मिळून हे गिफ्ट बनवलं आहे बरं. बघा त्यांची एक्साइटमेंट. पूर्ण बॉक्स अनरॅप केला आणि त्यातून निघालं इतका क्यूटसा बुके. सर्व लेकरांनी त्यांच्या चिमुकल्या हातांनी इतका सुंदरसा बुके बनवला आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी त्याच्यावर सेंटसुद्धा मारला होता. कितीच डोकं लावतात यार. नंतर ह्या चिमुकल्यांनी आणि आता आशिषनी सुद्धा मला गिफ्ट दिलं. आशिषनी आज दिली होती मला एक छानशी पर्स. त्यानंतर बारी आहे मिस्टर अँड मिसेस काळे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीची. अनिकेतचं नाव घेतलं होतं ना, हा तोच. हे आहेत गवळे काका काकू ज्यांनी आज केक आणला होता माझ्यासाठी. तो पण माझं फेवरेट बरं. नंतर बारी आली आरुषची आणि आरुषनी तर इतकं रॅपअप केलेलं होतं की काढण्यातच माझा दम निघून गेला. आणि त्याने दिले होते मला छानसे कानातले वेळ. हे आहेत सिद्धार्थ काका आणि ज्योती मावशी. त्यानंतर विलास काका आणि संध्या काकू यांनी सुद्धा मला ब्लेसिंग्स दिल्या. आणि हे आहे आमचं पूर्ण महिला मंडळ. सगळेजण बघा कसलं पोज देऊन भारी उभे आहेत. एकही गिफ्ट पॅक नाही ठेवायचे, सगळे ओपन करून बघायचे. हे म्हणत सगळ्या लेकरांनी त्यांनी दिलेले गिफ्ट खोलायला लावले. आणि त्यातून बघा कसले सुंदर ग्रीटिंग कार्ड. किती मेहनत घेतली यार ह्या लेकरांनी. खरंच ॲप्रिशिएशन आहे ह्या लेकरांचं. नंतर काकूंनी आणि आईनी सुद्धा मला ब्लेसिंग्स दिल्या. आमच्या कॉलनीच्या या लाडकी आई आणि यांची लाडकी मी. हा परत एक गिफ्टचा बॉक्स. किती सुंदर पेपर ब्रासलेट बनवलं यार. एवढी मेहनत तर मी स्वतःसाठी बी कधी घेणार नाही जेवढी या सर्व लेकरांनी माझ्यासाठी घेतली होती. हे आहे रोशनीने दिलेलं गिफ्ट. आणि ही फ्रेम दिली होती लहाने बाबा आणि लहाने आईने.
सगळ्यांना सिद्धार्थनगर बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इतर उपस्थित सर्वांचे मी आभार मानते की माझा इतका छान बड्डे केला. मग ते गवळे फॅमिलीकडून केक असो किंवा इथं उपस्थित असलेल्या सर्व फॅमिलीकडून काही ना काही गिफ्ट असो, त्याच्यासोबतच तुमच्या सगळ्यांच्या माझ्यावर असलेल्या ब्लेसिंग्स ह्या सगळ्यासाठी थँक्यू. माईक बंद झाला राव. थँक्यू सो मच. आता बड्डे इज ओव्हर अँड प्रॅक्टिस स्टार्ट. चला सगळेजण प्रॅक्टिसला. क्वीन ऑफ द सिद्धार्थनगर. क्वीन ऑफ द सिद्धार्थनगर बुद्धविहार. प्रॅक्टिस झाली, बड्डे झाला, पूर्ण हेक्टिक डे गेला, पण खूप एन्जॉयमेंट केली. पण आता घरी जायचं आहे, आराम करायचं आहे, कारण उद्या परत ड्युटीला जायचं आहे. सो बाय बाय, गुड नाईट, लवकर भेटा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गुड नाईट, बाय बाय. रुको क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बर्थडे खत्म हो गया तो क्या हुआ, सेलिब्रेशन अभी भी बाकी है मेरे दोस्त. कारण या मॅडम सोबतचा बर्थडे सेलिब्रेशन बाकी होता, तो आज होणार आहे. 1 दिवसानंतर. सेलिब्रेशन आठवडाभर चालतं असं सांगितलंय मॅडमने मला. सो ते होणार आहे. चला या. घाण सवय ॲज युजल. कसली घाण सवय नेमकी? माझं तोंड घाण घ्यायची. तू करायला लावलं ना ताट, मग ओवाळ ना तू. मोठ्याने ओळखत. मग मम्मीच झाल्यावर ओवाळ ना. चल कर. वा काय लक म्हणा आमचं. 2-2 वेळेस बर्थडे सेलिब्रेट होतात आमचे. नाका सगळं कुंकू लावलेलं थोडंच बस. माझ्याकडे काय करू एक जण ओवाळा पटकन कोणीतरी. लावायची गरज आहे असेल तर राहू दे. बर भांग बरस इथून तिथून. ओवाळ होता. बघ हिशोब. प्रगती माता की जय हो, प्रगती माता की जय हो. माझी माय 360 डिग्री जाईल माग. ओवाळा आता. छोटासा लाव. छोटा म्हणत आंबाबाई. चला या वर्षीच्या या बर्थडेचा 4था केक. काय सभ्यतेनं नाव टाकलंय माझं बाई ग. घरी आणायचा होता. माहिती की केक मीच आणणार. जर जास्त जणी असतो तर मग ते कोणावर पण नाव टाकायचं. ते झालं, घरी आणायचं होतं म्हणून इतकं सभ्यतेनं नाव टाकलं गेलंय प्रगती. नाही तर छान आहे. प्रगती. थँक्यू. हॅपी बर्थडे. दुसरं वाला राहिलं. हे पण हॅपी बर्थडे. थँक्यू. हे वाले ऑलरेडी कालच देऊन झालेत, पण ते तिला क्यूट वाटलेत म्हणून परत भेटतायत. टोईन कट करून घेऊ पटकन. चलो करू कट. म्हणा सुरेला, तुमच्या सगळ्यांच्या सुरेल्या आवाजमध्ये गाणं म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रगती. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. ब्लास्ट यू. ब्लेस ब्लास्ट यू. मारा. तू खा ना आधी. पहिले तू ये इकडं. थोडासाचा. थोडासाच खाय.
तुला नाही आवडत गोड केक कसा आहे? तुम्ही चारायला पाहिजे, मी स्वतःच खायला लागले. अच्छा तू खाऊ शकते. तुम्ही चारा ना मग. दे मी घेते. केक खा केक. फोकस ऑन केक. फोकस ऑन केक, राईट. खा पूर्ण. तू माझी मान 360 डिग्रीला का फिरवती इकडं? आता बघ. थांब, असं. कोंब पूर्ण तोंडात. अच्छा. कालच पुसू काढावा लागलाय तो. मग मी बी बरं. बर्थडे माझा आहे. पण बर्थडे माझा आहे. पण बर्थडे गर्लची मैत्रीण आहेस तू. ए असा बर्थडे असा अधुरा वाटतो. बरोबर आहे. अधुराच वाटतो. अरे बाप, काय ताकद वाढली आहे पोरींची. एक नाकावर ग्रीन. झालं डेकोरेशन? झालं. आता हात सोड. थांब ना. अरे टेस्ट छान वाटायले त्याचे. आता तर सोड. अगं खाऊन घेतलं. झालं. एक. नीट लावते. थांब ना, केस मागे घे. हा घे. ते स्वतःच लावून घेतलं. स्वतःच केक लावून घेतलं तोंडाला. बस एवढा नाही मला समजणार बरं, ठीक आहे, नाही चल. birthday girl कोण आहे तर. 3 वर्ष आधीची गोष्ट आहे. अक्षरशः तो केक छन्नी हातोडानं फोडावं लागतो का काय, अक्षरशः अशी कंडिशन होती. सेलिब्रेशन होता रहेगा. पहले क्या मस्त है क्या? मला नको घेऊन. काय सांग ना, काय महत्वाचं आहे. पेट पूजा हाँ. कर 5 तो चलो पेट पूजा की जाए. खाऊ दे ना. सुकानं खाऊ दे ना. कॉन्शियस हो रहे हो? मेरा मतले मी खाणारच नाही. मेरो मतले काही बी झालं की मेरो मतले, काही बी म्हणलं की मुझे मतले. मी चालले घरी. जाऊनच दाखव. नाही खाऊन जातो. हा चला आता हा फायनल ब्लॉग एंडिंग. बाय बाय. आपल्या छोट्याशा फॅमिलीतून एवढ्या मोठ्या फॅमिलीचे आपण कधी स्पेशल होऊन जातो हे कळत सुद्धा नाही. थँक्यू माझ्या फॅमिलीचं की ज्यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केलाय, मला जन्म दिलाय आणि मला एवढं वाढवलंय. थँक्यू सोनल, थँक्यू आदिती, थँक्यू शिल्पा, थँक्यू अनुष्का, थँक्यू शीतल, माझा एवढा छान बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि थँक्यू सो मच सिद्धार्थनगर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धार्थनगर बुद्ध विहारातील सर्व उपासक आणि उपासिकांचे धन्यवाद की माझा एवढा छान बर्थडे तुम्ही साजरा केला. आणि स्पेशल थँक्यू सर्व लेकरांची की ज्यांनी माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले. थँक्यू सो मच.